नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। बदललेली जीवनशैली आणि ताणतणाव हे गंभीर आजाराचं कारण मानलं जातं। हार्ट अटॅकमुळे जगभरात दरवर्षी लाखो व्यक्तींचा मृत्यू होत असतो। हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण हे कोलेस्ट्रॉल मानले जाते। हिवाळ्यात रक्तातल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयविकारांचा धोका वाढतो। मानवी शरीरात रक्तात मेणासारखा चिकट असणारा पदार्थ म्हणजे कोलेस्ट्रॉल। कोलेस्ट्रॉलचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल। शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी कोलेस्ट्रॉल गरजेचं असतं। जेव्हा शरीरात एचडीएल म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होऊन एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं, तेव्हा ते शरीरासाठी घातक ठरतं। जेव्हा एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहते, त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो। शरीराचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी हृदयाला रक्तपुरवठा होणे गरजेचे असते, पण रक्तवाहिन्यांमध्ये साचलेल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामुळे हृदयाला योग्य त्या प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि काही वेळा हृदय निकामी होऊन मृत्यूचा धोका वाढतो। या व्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावून त्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होऊन रक्तदाब वाढतो, त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी हिवाळ्यात आपल्या हृदयाची काळजी घेणे फायद्याचे ठरते। तर आता आपण पाहूयात हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल का वाढते। तर हिवाळ्यात थंडीमुळे पचनक्रियेवर परिणाम होतो, त्यामुळे ज्यांना हृदयविकार आणि पचनाच्या विकारांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी साधा मात्र पोषक आहार घेणे फायद्याचे ठरते। पोषक आहारामुळे शरीरातल्या चांगल्या म्हणजेच एचडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं। कोणत्याही एका कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की दुसऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपोआप कमी होतं, त्यामुळे एलडीएल नियंत्रित ठेवण्यासाठी एचडीएल वाढवणं फायद्याचं ठरतं। याशिवाय मानवी शरीराला उष्णतेची आवश्यकता जाते। हिवाळ्यात शरीर उबदार राहावे म्हणून अनेक जण तेलकट, तुपकट, तिखट पदार्थांचं सेवन करतात। यामुळे शरीर उबदार जरी राहत असलं तरीही अति प्रमाणात असे पदार्थ खाल्ल्याचा विपरीत परिणाम शरीरावर आणि हृदयावर होतो। यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो। त्यामुळे हिवाळ्यात जास्त प्रमाणात तूप, तेल आणि स्निग्ध पदार्थांचं सेवन केल्याने एलडीएल वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो। आहार तज्ञांच्या मते फळे आणि भाज्या अधिक प्रमाणात खाल्ल्याने शरीराला जास्त फायदे होतात। दूध, दही हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे जरी असले तरीही ते गायीच्या दुधापासून किंवा कमी फॅट्स असलेल्या दुधापासून बनवलेले असेल याची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून हिवाळ्यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते आणि हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका टळू शकतो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।